नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत कथा 12 वर्षांची मुलगी. दिवे लागण झाली. झाडाच्या सावल्या हळूहळू अंधारात एकरूप झाल्या. पावलांचा आवाज थांबला व मनाचा ठेका चुकवणारी झाडातली खसफस ऐकू येऊ लागली. अगदी हळू आवाजात बोललेले आपले शब्द मोठ्याने घुमतायत असं वाटू लागलं. कंदिलाच्या थरथरत्या ज्योतीकडे पाहताना पोटात उलू लागलं. मी उठले, हातात कंदील घेतला आणि कोपऱ्यातली काठी आधाराला घेऊन आत वळले. माझ्या पाठोपाठ दीपा आणि शिल्पाही आत आल्या. माझघरात अंधार आरामात पाय पसरून बसला होता. आमच्याकडे बघून उगाचच खदखदत होता. एकमेकींचा हात धरून आम्ही जेमतेम स्वयंपाकघर गाठलं. तरी चालता चालता दीपा उंबरट्याची ठेचाळलीच आणि दाराला टक्कर देऊन शिल्पाच्या कपाळाला टेंगूळ आलं. कंदील माझ्या हातात होता, त्यामुळे मी मात्र धडपणे स्वयंपाकघरात पोहोचले. बया मावशी चवळी फोडणीला घालत होती. मसाल्याच्या ताज्या वासानं आमटीच्या उणउणीत वाफेनं आमच्या जिभा चाळवल्या. चुलीची धग घेत आम्ही आसपास पाठ मांडले. धाकली कोपऱ्यात बसून नारळ सोलत होती. तिच्या आणि बया मावशीच्या काहीतरी भुताटकीच्या गोष्टी चालल्या होत्या. खरं तर भीतीनं आमचा आरवा उडाला होता, पण वरून तसं दिसू न देता फारसं बरं वाटत नव्हतं. उसनं अवसान आणून मी म्हटलं, बया मावशी, जग किती पुढे गेलंय ग, तरी तुम्ही कोकणातली माणसं अजून आहात तिथेच आहात. कसल्या गप्पा मारताय ग तुम्ही? ऐकल्या की तुमच्या गप्पा कसल्या असतात ते. सिनेमाच्या गप्पा मारल्या म्हणजे काय खूप सुधारणा झाली? आम्ही देखता डोळा जे बघतो तेच बोलतो. काय बघता तुम्ही? भूत पाहिलेस तू? मी विचारलं खरं, पण विचारतानाही माझा आवाज थरथरतोय असं वाटलं. बया मावशीनं कणकेच्या गोळ्यावरती एक जोराचा धपाटा मारला. खरं तर तो धपाटा तिनं माझ्याच पाठीत मारला होता. एरवी तिच्या या हावाभावाला मी हसले असते, पण चुलीच्या धगधगीत ज्वालेपुढे बसून पोळ्या करणारी बया मावशी मला केवढी तरी गंभीर आणि थोडार वाटत होती. तिच्याकडे बघून माझं हसू आतल्यात जिरलं. पोळी लाटता लाटता मध्येच थांबत ती म्हणाली, तू फडणीसांना ओळखतेस ना? कोण फडणीस? आनंद मामाच्या शेजारी राहतात ते? हा, तेच. त्यांचा मुलगा तुमच्या मुंबईलाच नोकरीला असतो. बघ, त्याच्या बायकोची कर्म कहाणी आत्ताच ऐकली. आता ही तर डोळ्यादेखतची गोष्ट. कसा नाही विश्वास ठेवायचा सांग? शिल्पानं उत्सुकतेने विचारलं. काय झालं होतं त्याच्या बायकोला? सांगा ना बया मावशी. पोळ्या भाजता भाजता बया मावशीनं आमच्यावरती नजर टाकली. आम्ही तिघी उत्सुकतेनं तिच्याकडे पाहत होतो. एव्हा ना धाकलीचं खोबरं वाटून झालं होतं. वाटण बया मावशी समोर सारून ती देखील हकीकत ऐकायला कान टवकारून बसली. बया मावशीनं चुलीतला जाळ कमी केला आणि आमच्या भित्र्या डोळ्याकडे बघत बोलायला सुरुवात केली. फडणीसाच्या मुलांचं आत्ताच मे महिन्यात लग्न झालं. मुलगी रूपानं अंगानं चांगली होती, गुणानंही साजेशीच. बघता बघता ती घरात रुळली. पहिले 2-3 महिने सुखाचे गेले. मग एक दिवस काय झालं कोण जाणे, पण नवरा बायको गप्पा मारत बसले असताना ही एकाएकी किंचाळून उठली. वेळ रात्रीची होती. दोघं घरात होती. कुणाला बोलावं त्याला कळेना. बघता बघता तिला ताप चढला आणि त्यातच वात शिरल्यागत ती बडबडायला लागली. डॉक्टरांना बोलवायलाही दुसरं कुणी नव्हतं. डोक्यावरती बर्फाच्या घड्या पड्या ठेवत त्यानं कशी बशी रात्र काढली. सकाळी डॉक्टरांना बोलावलं. कसलं म्हणून निदान होईना. मग डॉक्टरांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये हलवायला हवं. हॉस्पिटलमध्ये सतत 4 दिवस तपासणी चालली होती, पण पोरीच्या नखात देखील रोग नव्हता. एवढा मोठा मुंबईचा डॉक्टर तो, पण त्यालाही कळलं नाही काय झालंय ते. शेवटी बायकोला घेऊन तो घरी आला आणि त्याच दिवशी इकडे वडिलांना पत्र टाकलं. फडणीस दादांनी दुसऱ्या दिवशीच त्याला उत्तर टाकलं आणि त्याला कळवलं की तू करमरकर शास्त्र्यांकडे जा. काहीतरी करणी बिरणी झालेली दिसते, त्याचाच मला संशय येतोय. तसं पाहिलं तर दोघं नवरा बायको सुधारलेली, दोघंही नोकरी करणारी. असल्या करणी बिरणीवर दोघांचाही विश्वास नाही. पण करताय काय? कुठला उपाय म्हणून चालेना. शेवटी नशिबावरती भरवसा ठेवला आणि करमरकरांना भेटायला गेला. करमरकर शास्त्री त्याच्या घरी आले, ते रात्रीच्या आडवेळी. नेमकं त्याच वेळी त्याची बायको पुन्हा ताप चढवून बडबडत होती. तिचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता आणि हातपाय वळलेले होते.
डोळ्यात ओळखीच्या खानाखुनाच दिसत नव्हत्या. शास्त्री बुवांनी तिला नीट निरखून पाहिलं आणि मग सांगितलं, ही काय बोलते ते लिहून ठेवा, मी पुन्हा अमावस्येला येईल. अमावस्या 2 दिवसांवर होती. शास्त्री बुवा सांगितल्याप्रमाणे हजर झाले, पण दार उघडल्याबरोबर आत यायच्या ऐवजी तिथेच थबकले, जसं कुणी वाटेत उभं होतं. ते आत का येत नाहीत हे त्याला कळेना. तो बाहेर येऊ लागला तर त्याला येऊ नकोस म्हणून त्यांनी त्याला खून केली आणि संबंध घराला वळसा घालून ते मागील दारी आले. म्हणाले, तुझ्या उंबरठ्याशी एक लहान मुलगी उभी आहे, पर्कल पोलक्यातली. तिच्या पोलक्याचा रंग काळा आहे. तिनं 2 वेण्या घातल्यात. ती तुझ्या बायकोला न्यायला आली आहे. शास्त्री बुवांचं बोलणं ऐकून तो दचकला. शास्त्री बुवांनी त्याला कसला तरी देवाचा अंगारा दिला आणि एक मंतरलेला ताईत दिला. सांगितलं, तिनं कितीही त्रास दिला तरी हा ताईत तिच्या दंडाला बांध, अंगाला कपाळाला लाव आणि रात्रभर ती जे काही बोलते ते मला उद्या सांग. दुसरे दिवशी तो शास्त्री बुवाकडे गेला. त्याची बायको समजेल असं एकत्र वाक्य तो बोलत होता. मला जायचं आहे, ती बोलवायला आली आहे, मला सोडा. बाकीचं बोलणं अस्तब्ध होतं. शब्द तुटक होते. कशाचाच अर्थबोध होत नव्हता. तरी देखील त्यानं जसंच्या तसं सगळं टिपून घेतलं होतं. त्या अक्षरावरनं नजर टाकताच शास्त्री बुवा म्हणाले, तुमच्या बायकोला झपाटलेला आहे. मी तुम्हाला सगळा इतिहास सांगतो. ती शुद्धीवर आली की तुम्ही पडताळून पहा. कुणीतरी 12 वर्षाची मुलगी तुमच्या बायकोच्या मागे लागली आहे. ती अकाली वारली आहे. तुमच्या बायकोची ती बालपणीची मैत्रीण. अनेक वर्ष ती हिचा शोध घेत फिरते आहे. आता तुमचं घर तिला मिळालंय. तो अतृप्त आत्मा आपल्यासाठी दुसरी सोबत शोधतोय आणि आता तिला तुमच्या बायकोची सोबत हवी आहे. काळजी करू नका, तिचा बंदोबस्त करता येईल. येत्या अमावस्येला मी एक पुडी देतो. ती तुमच्या बायकोच्या उशाशी ठेवा आणि दंडातला ताईत मुळीच काढू देऊ नका. रात्री 12 वाजता ती मुलगी येईल. ही तिच्या पाठोपाठ जायला निघेल. तुम्हाला काहीच दिसणार नाही. उंबरठ्यापर्यंत ही चालत जाण्यासाठी धडपड करेल, पण कॉटवरच कोसळून पडेल. ती मुलगी हिचा आत्मा आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा एक गोष्ट करा, ती पुडी काही झालं तरी उशी खालून हलवू नका आणि तिनं कितीही त्रागा केला तरी ताईत मात्र सोडू नका. कदाचित ती तुम्हाला जुमानणार नाही. तेव्हा कुणाला तरी मदतीला घ्या आणि तिला अंथरुणावरनं उठू देऊ नका. एवढी अमावस्या मात्र टाळा. अमावस्येच्या रात्री तो आपल्या भाच्याला घेऊन आला. रात्र चढू लागली तशी दोघांनी तिला खाटेला घट्ट बांधून ठेवलं. एक जण उशाशी आणि दुसरा पायथ्याशी बसून राहिला. रात्रीचे 12 वाजले तशी तिनं ओरडायला सुरुवात केली. उशाखालची पुडी तिला शोधत होती आणि ती टोचत होती. ताईतामुळं यातना होत होत्या. तो तोडून टाका असा तिचा आक्रोश चालला होता, पण दोघंही मनावर दगड ठेवून तिचा अकांत पाहत होते. साधारण 2-2.5 तास हा हैदोस चालला होता. पहाट होऊ लागली तशी तिचं रडणं ओरडणं कमी कमी होऊ लागलं. हळूहळू धडपडही थांबली आणि कोंबडा आरवण्याच्या सुमारास ती गाढ झोपी गेली. 2 दिवसांनी ती घरात नीट हिंडू फिरू लागली. आता फक्त तिच्या शरीरात थकवा राहिला होता. घडल्या प्रकाराचा तिला पत्ताही नव्हता. तिला काही समजू न देता त्यानं सहज म्हणून तिला विचारलं, अगं, लहानपणी तुझी कुणी जिवलग मैत्रीण होती का ग? होय, ती आठवून म्हणाली, गंगू म्हात्रे. मी वैशाली देशपांडे आणि चिंगा घारपुरे. आम्ही मैत्रिणी रोज मधल्या सुट्टीत चिंचा काढायला जायचो. संध्याकाळी फिरायला जायचो. खूप खूप मज्जा केली आम्ही. गंगू माझी जिवलग मैत्रीण, पण फार लवकर गेली बघा. काय झालं होतं ग तिला? काय झाले बाई, दुखणं असं काहीच नव्हतं. एकाएकीच गेली हो. एक मात्र झालं, आम्ही रोज चिंचा काढायला जायचो ना, तर एक दिवस ती म्हणाली त्या चिंचेवर कुणी म्हातारी बसली आहे, ती मला बोलावते. आम्ही खूप हसलो. त्यावेळेला तिच्याकडे दुर्लक्ष करून चिंचा पाडल्या. तिनंही खाल्ल्या. त्याच दिवशी रात्री तिला खूप ताप आला आणि दुसरे दिवशी सकाळी कळलं की ती गेली म्हणून. किती वाईट वाटलं मला. गंगू अवघी 12 वर्षाची होती. तेव्हा आम्ही किती बेत केले होते. खूप शिकायचं. मुंबईला नोकरी करायची. अगदी नवरा सुद्धा मुंबईचाच बघायचा. दोघींनी जन्मभर शेजारी शेजारी राहायचं. त्यातलं काहीही झालं नाही. बिचारी गंगू लहान वयातच सगळा डाव टाकून निघून गेली.
बायकोचं बोलणं ऐकल्यावरती त्याच्या अंगावरती शहारे आले. त्यानं घडलेल्या कुठल्याच गोष्टीची वाच्यता केली नाही, पण तिचं बोलणं जसंच्या तसं शास्त्री बुवांना सांगितलं. शास्त्री बुवा गंभीरपणे म्हणाले, तुम्ही सुटलात, तुमची बायको भाग्यवान समजा. त्या बयेनं बाकीचे 2 बळी केव्हाच घेतले. म्हणजे या 4घी मैत्रिणींना गंगूचा आत्माही एवढी वर्ष भटकतोय. भटकता भटकता पहिल्या 2घी मैत्रिणींना तिनं आपल्याबरोबर पिशाच्य योनीत नेलं. आता शेवटची फेरी तुमच्या दारची होती. आपल्या अपुऱ्या आयुष्यातली स्वप्न तिला पुरी करून घ्यायची होती. हा 3रा बळी घेऊन ती आपल्या जागी परत जाणार होती, कुठल्या तरी ओसाड विहिरीच्या तळाशी, नाहीतर एखाद्या दाट चिंचेच्या बुंध्याशी. म्हणजे ती पुन्हा आमच्या घरी येईल? नाही, आता तुम्ही घाबरू नका. हो, तिची 3री शेवटची फेरी होती. हात हलवत ती दुःखानं परत गेली. आता त्या तिघी याच अवस्थेत शतकानुशतकं भटक राहतील. कुणाला माहीत त्यांना कधी मुक्ती मिळेल. ऐकलीत कथा फडणीसांच्या सुनेची? आता आहे हिम्मत हे खोटं म्हणायची? बया मावशीनं खडा सवाल टाकला. आम्ही तिघी वाचा हरवल्यासारख्या गप्प बसलो होतो. ऐकलेल्या गोष्टीचं आमच्या उरात भीतीची कळ उठली होती. जे ऐकलं त्याची चित्र डोळ्यापुढे नाचत होती. एवढ्यात बाहेरच्या दाराची कडी वाजली. दार उघडायला जायला कुणालाच धीर होत नव्हता. तशी बया मावशी मला म्हणाली, जा ग कंदील घेऊन, तुझे काका आले असतील. आत्ताच्या एसटीनं दार उघड. मी जीव मुठीत धरून उठले. स्वतःचा धीर यावा म्हणून कुठल्या तरी गाण्याची ओळ म्हणत मोठ्यानं मी दाराचा आडण काढला. दार करकरत उघडलं आणि कंदील धरून पाहिलं. मात्र मी डोळे मिटून जोरात किंकाळी फोडली. दारात एक 12 वर्षाची मुलगी उभी होती. 2 वेण्या, अंगात परकर पोलका, पोलक्याचा रंग काळा होता आणि तिच्या हातात चिंचेचं बुटुक होतं. मला काही बोलायचं भानच राहिलं नाही. माझी किंचाळी ऐकून बया मावशी धावत बाहेर आली. मला जवळ घेऊन तिनं पाणी पाजलं. पंख्यानं वारा घातला. घरात मोठा कंदील लावला. एवढ्यात काकाही आले. तशी मी धीरानं डोळे उघडले. मला घाम फुटला होता. अंगातली शक्ती निघून गेली होती. एक एक शब्द हळूहळू उच्चारत चाचरत मी विचारलं, कोण होतं दारामध्ये? ती केशी, गवळ्याची पोर, पाहुणा आलेत म्हणून जास्तीचं दूध हवं का विचारायला आली होती. त्यावर आम्ही सर्वच जणी खूप हसलो खऱ्या, पण आमच्या हसण्याला चव नव्हती. त्या संबंध रात्रभर परकर पोलक्यातली 12 वर्षांची म्हात्र्याची गंगू आमच्या डोळ्यापुढे नाचत होती. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.